6 डिसेंबरला मुंबईत काय असतं, 6 डिसेंबरला मुंबईमध्ये शिवाजी पार्क इथे असलेल्या चैत्यभूमीवर लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात। बरं, देशभरात ज्या ज्या ठिकाणी अशी गर्दी होते ती खूप कमी स्थळं आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। वाहनाची व्यवस्था नसते, लोक स्वतःहून घराच्या बाहेर पडतात आणि शिवाजी पार्कच्या दिशेने निघतात। ट्रेन असेल, बस असेल किंवा जे वाहन मिळेल ते तसं असेल आणि प्रत्येक वर्षी हे होत असतं। लॉकडाऊन मध्ये लोक आले नव्हते, पण या वेळेला मात्र खूप मोठ्या प्रमाणावर अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी समाज जो आहे, आंबेडकरी वादी जे आहेत ते चैत्यभूमीवर आलेले आहेत। महाराष्ट्रातून आले, देशभरातून आलेत, अनेक भागातून आलेले आहेत, मुंबईतून आलेले आहेत। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला होता, संविधान त्यांनी लिहिलंच, पण त्याचबरोबर शिका, संघटित आणि संघर्ष करा। त्याचबरोबर महिलांबरोबर ज्या प्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या भगिनी असतील, आई असेल, मुली असतील यांना स्थान दिलं पाहिजे, अशा प्रकारचाही विचार दिला होता। सगळ्यात महत्वाचं शिका आणि या देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान द्या, मानवाला जगण्याचा हक्क जो आहे तो मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे अनेक विचार होते। आता हे विचार जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा चळवळ सुरू होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परिवर्तन झालं। अनेकांनी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, पण त्याचबरोबर शिक्षणही घेतलं आणि सरकारी नोकरीमध्येही ते आले, राजकारणातही पुढे आले। पण आता ही जी नवीन पिढी आहे, या नवीन पिढीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला जातोय का, किंवा आंबेडकरी विचार ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे, आंबेडकरी विचार हा प्रत्येक माणसात, प्रत्येक धर्मातल्या माणसांमध्ये असेल, महिलांमध्ये असेल आणि प्रत्येक जातीमध्ये गेला पाहिजे, अशा प्रकारचं जे एक थॉट होतं ते पूर्ण होतंय का, याविषयी मी काही लोकांशी बोलणार आहे। आता ही गर्दी जी आहे ही पाहतोय आपण, अनेक भागातून लोक आले आहेत, महाराष्ट्रातून आले आहेत, यामध्ये तरुण मुलं आहेत, महिला आहेत आणि अनेक अधिकारी सुद्धा आहेत, किंवा ज्या प्रकारे हा जो विचार आहे तो विचार पुढे नेण्यासाठी काय करायला पाहिजे हाही प्रश्न काही लोकांना मी विचारेल। आता या ठिकाणी साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? नितीन जाधव साहेब, गाव कुठलं आहे? गाव रत्नागिरी। हा, इथे येऊन काय मिळतं तुम्हाला? इथे बाबासाहेबांची स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो। हा, आता मला एक प्रश्न पडलाय की डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की महिलांना बरोबरीने वागवलं पाहिजे, जे वंचित आहेत, जे शोषित आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, या देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे, हा विचार पुढे जाताना पाहायला मिळतोय। कसं जाणवतं हे? म्हणजे मिळतोय साहेब, आरक्षण मिळतंय, महिलांना आरक्षण मिळतंय, परत महिला जास्त नोकर भरतीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये 50% आता महिलांना हे केलंय, आरक्षण दिलंय। शिक्षणामध्ये महिला टॉपला आहेत, स्वस्त शिक्षण मिळालं पाहिजे असं होतंय, असं पाहायला होतंय। महिलांना फ्री शिक्षण आहे, म्युनिसिपालिटीमध्ये फ्री शिक्षण मिळतंय ह्याला मुलीला। म्हणजे आरक्षणाचा फायदा झालाय समाजाला, भरपूर फायदा झालाय। आज महिला कलेक्टर, SP वगैरे भरपूर ठिकाणी मोठमोठ्या पदावर आहेत। आरक्षण काढून टाकलं पाहिजे, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, अशी जी चर्चा होते त्याच्याविषयी काय मत आहे? त्याच्यावरती मत, पण सध्या तरी त्या पद्धतीमध्ये तसं हे नाहीये, पण ते आरक्षण राहिलं पाहिजे, राहिलं पाहिजे। आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तुझं नाव काय? सार्थक। कितवीला आहेस तू? सातवीला आहे। मला सांग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार दिला तो विचार नेमका काय होता? बाबासाहेबांनी जे मागासवर्गीय लोक होती त्यांना काय बोलतात ते सरदार कुठलं गाव आहे? मालेगाव, नाशिकचे। आंबेडकरांचा जो विचार आहे तो पुढे जाताना पाहायला मिळतोय का? हो, थोडा मिळतो। महिलांना योग्य पद्धतीने वागवलं जाते, समान पद्धतीने। हो, एकदम। महिला अत्याचाराच्या काही बातम्या येतात तेव्हा काय वाटतं? त्यावेळेस असं वाटतं की कुठेतरी काही लोक चुकीचं वागतायत आणि त्यांनी म्हणजे कायद्याचा दुरुपयोग करतात आणि
जे सोशल लोक जे करतात त्याच्यापेक्षा विचित्र लोक हे जे नशा करणारे, काही खाणारे पिणारे हे व्यक्तव्य करत असतात. सुशिक्षित व्यक्ती हे करणारच नाही. आता जे राजकारणी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, ते निवडून येतात, तर ते संविधानानुसार चालतात? नाही, काही जे असतात, जे ज्यांना तत्वाशी जे हे असतात, निगडीत असतात, ते लोक बरोबर सामाजिक भान ठेवून जे आमदार चालत असतात, आणि जे चालत नाही ते असे बरेचसे आमदार आहे की ते दुरुपयोगी करतात, पण समाजाला घातक पण तेवढेच असतात. म्हणून त्याच्यातून एक बाबासाहेबांचं जे संविधान आहे, ज्या पद्धतीने जर प्रत्येकाने जर पालन केलं तर खरोखरच मग या देशाला चांगल्या प्रगतीवर नेण्यासारखं एक संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि ते खासदार काय सर्व समाजाच्या तंतोतंत घटकांनी पालन केलं तरच ते उपयोगी ठरणार आहे. हे असंच उपयोगी हे राहणार आहे. आता संविधानाने खासदारांना, आमदारांना लोकांसाठी काम करायचं बांधून दिलंय. असं हे जे पक्ष बदलतात किंवा पार्टी बदलतात तेव्हा काय वाटतं, म्हणजे काय भावना येतात? खूप मनाला म्हणजे एकदम घातक वाटतं की मनाला विचित्र पण वाटतं की जेणेकरून ज्या पक्षाला आपण मतदान करतो, संविधानानुसार जे मतदान करतो, आणि त्या मतदानाचा म्हणजे आपण कुठेतरी त्या चिन्हाला पाहून मतदान करत असतो, ज्या पक्षाला पाहून मतदान करत असतो, त्या व्यक्तीला आपण मतदान करत नाही, पण त्या पक्षाला पाहून बरेच जण मतदान करत असतात. आणि त्या पक्षाची पण एक हानी होती, आणि जेणेकरून जो मतदार जो असतो त्यांचाही एक विश्वासघात होतो की या फुटीरवाद्यातून, याच्यापासून, गद्दारीच्या याच्यापासून. तर मग या समाजाला पण खूप मोठं घातक परिणाम थोडं दुर्गुणी वाटतं. आता आदिवासी जे आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, मागासवर्गीयांना शिक्षण मिळालं पाहिजे. आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे ती लोकांच्या हितासाठी आहे, गरिबांना शिक्षण मिळतं. आता काही लोक म्हणतात की मेडिकलमध्ये असेल तर खूप लाखो रुपये लागतात. तर ही जी शिक्षण व्यवस्था आहे ती आंबेडकरी विचारानुसार चालली आहे? नाही, चाललेली आहे, पण जे म्हणजे जे फिजिकली टेक्नॉलॉजी जे पुढे आहे, म्हणजे जसं आपण जे मानतो की जे हुशार असतील तर ते बरोबरच जातं पुढे. असं नाही की आरक्षण राहिलं म्हणून तो पुढे जाईल, असं म्हणतो. तो गैरसमज आहे. जे कोणी जे असं आरक्षणाच्या याच्यातून जे गैरसमज करून घेतात तर त्यांचा तो एकदम मुळातच चुकीचा आहे. की जास्त करून आम्ही बघतो की बुद्धिस्ट जो समाज आहे तो विचाराने, बाबासाहेबांनी दिलेल्या वाचनाने, बाबासाहेबांनी मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या सर्व नीतिमत्तानेच सर्व बुद्धिस्ट समाज चाललेला आहे. आणि फक्त एक विशिष्ट एक असं वाटतं की समाजासाठी तेवढंच एक अवघड गोष्ट असते, तर जेणेकरून आणि हे पुढे वाढलं पाहिजे, जेणेकरून बाबासाहेबांचे विचार ज्यांनी अवगत केले ते पुढे जाणारच आहे. चैत्यभूमीवर आलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता आंबेडकरांचा विचार काय होता, आंबेडकरांनी संविधान लिहिलं पण त्यांचा विचार नेमका काय होता हे सांगण्याचा प्रयत्न इथे एक ग्रुप आहे, आणि तो ग्रुप हातात पोस्टर घेऊन करतो. आता एक एक जे विचार आहेत ते मी वाचून दाखवतोय. त्यांनी बोर्डवर काय लिहिलंय, संविधानिक अधिकाराचे संरक्षण करणे हेच खरे. आता आदरांजली अनेक पद्धतीने वाहिली जाते. आंबेडकरांचे विचार या बोर्डवर लिहून लोकांना ते वाचून त्यांच्या मनामध्ये रुजावेत असा प्रयत्न. शैक्षणिक पद्धती करणे हेच खरे. मेरे जाने के बाद ये मत समझना कि मैं मर गया, जब तक संविधान जिंदा है मैं जिंदा हूँ, और संविधान को मत मरने देना. हे आंबेडकरांनी म्हटलं होतं की संविधान जे आहे जर चांगल्या लोकांनी चालवलं तर ते चांगलं संविधान असेल, आणि वाईट लोक जर हे चालवत असतील तर ते संविधान लोकांसाठी घातक असेल. संविधानिक कर्तव्याचे पालन करणे हेच खरे. शैक्षणिक पद्धती करणे, तर दर रविवारी प्रत्येकाने परिवारासहित बुद्ध वंदनेसाठी विहारात उपस्थित राहणे हे सुद्धा खरे. आता हे विचार कुणाचे आहेत? हे विचार आमच्या सर्वांचे आहेत. आम्ही संघटित करण्याची भूमिका आहे, आणि फक्त बाबासाहेबांना गर्दी करून अभिवादन करून चालणार नाही. बाबासाहेबांचे विचार महान आहे आणि ते विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी फलक घेऊन प्रचार प्रसार करतो असतो बाबासाहेबांच्या विचारांचा. आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे. त्यांच्या नंतरची पिढी शिकली सुद्धा, ती मोठी सुद्धा झाली,
पण आत्ताची नवी पिढी आहे ती वाचते, तिला वाचण्याची आवड आहे. नाही, सध्या तरी वाटत नाहीये की वाचण्याची आवड सध्याच्या पिढीला आहे. कारण वाचलं पाहिजे. बाबासाहेबांचं साहित्य इतके मोठं आहे की तुम्ही जागृत व्हाल. आणि खरं तर संविधानाचं रक्षण प्रत्येक पिढीने केलं पाहिजे. संविधान सुरक्षित तर सर्व भारतीय, सर्व नागरिक सुरक्षित. बाबासाहेबांचा सुद्धा संदेश आहे की संविधान वाचवा. संविधान तुमच्यासाठी खूप पोषक आहे, महत्वाचं आहे. नवी पिढी वाचताना पाहायला मिळते का? सध्या तर नवीन पिढी ही फक्त मोबाईल मध्ये आहे. वाचन लयच कमी झालेलं आहे नवीन पिढीचं. पण काय करायला पाहिजे? मोबाईल पासून जर दूर ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे? पुस्तकांची आवड निर्माण केली पाहिजे आत्ताच्या नवीन पिढीला. चला, आंबेडकरांचे विचार जे आहेत ते विचार नेमके काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न हा ठाण्यामधील बौद्ध विहार संघटना समन्वय समिती ठाणे, जिल्हा पालघरचे हे तरुण आहेत आणि इथेच चैत्यभूमीवर येऊन आपल्या पद्धतीने एक वेगळी आदरांजली वाहत आहेत. आता आणखी काय साहेब, नमस्कार. काय नाव तुमचं? राजेश आढाव. राजेश, राहायला कुठे आहात तुम्ही? घाटकोपरला. आता आढाव साहेब, मला हे सांगा की आंबेडकरी विचार नवी पिढी म्हणजे आता युवा पिढी जी आहे ती पुढे नेते? हो, काही ठिकाणी आहे, व्यवस्थित आहे, काही अंश आहे. आता आंबेडकरांनी जो थॉट दिला होता तो संपूर्ण समाजात रुजला आहे की अजून काही परिवर्तन बाकी आहे? रुजला पण आहे आणि काही अंश अजून परिवर्तन अजून होणं गरजेचं आहे. आता कामात येतात. चला, राजेश आढाव घाटकोपरचे मी त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी येणारा प्रत्येक आंबेडकरवादी जो आहे येताना अभिवादन करताना आंबेडकरांच्या आठवणी किंवा त्यांचे विचार जे आठवतो आणि घरी गेल्यानंतर आपल्या समाजामध्ये किंवा मित्रांबरोबर ते कसे वाटले जातील असाही प्रयत्न करत असतो. यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात 6 डिसेंबरच्या दिवशी शिवाजी पार्कवर हा सगळा जनसागर इथे आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे 2-3 प्रश्न होते, हे जाणून घेतलं. मी इथेच थांबतो. आपण पात्रा न्यूज स्टेट